मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण का हे दुर्दैव आहे की बीड सारखा सुसंस्कृत जिल्हा ज्याची पूर्ण बदनामी 3-4 लोकांच्या कृतीमुळे आज राज्यात नाही देशात होते। दिल्लीलाही गेलं की आज प्रत्येक खासदार देशातला मला विचारतो अरे बीड में क्या हुआ। त्याच्यामुळे मला प्रचंड अस्वस्थ वाटणारी ही परिस्थिती आहे की बीड अतिशय कष्ट करणाऱ्यांचा जिल्हा आहे आणि ह्या सगळ्यांच्या गलिच्छ कृतीमुळे आज राज्यात नाही देशात बीड आणि महाराष्ट्राचं नाव यांच्यामुळे अतिशय त्याची बदनामी होते। हा पहिला मुद्दा। आणि दुसरा मुद्दा की आम्ही सातत्याने मागणी करतोय की म्हणजे वाल्मिक कराडांबद्दल हे VIP ट्रीटमेंटचं हे तुमच्या चॅनल्सवरही अनेक वेळा पाहिलं, त्याच्यामुळे त्यांना VIP ट्रीटमेंट मिळते। अरे त्यांना तर खून पण माफ आहे या सरकारमध्ये, त्यांना खंडणी माफ आहे, त्यांना कौटुंबिक हिंसाचार माफ आहे, त्यांना शेतकऱ्यांना हार्वेस्टरमध्ये पैसे खाल्ल्याला माफ आहे, त्यांना युरियामध्ये पैसे काढले माफ आहे, उसको तो सौखून माफ आहे। त्याच्यामुळे असं काय वाल्मिक कराडन त्यांच्या आकाकडे आहे त्याच्यामुळे ह्या सरकारला त्यांनी वेटीस धरलंय, हा एक मोठा प्रश्नच आहे। मोरल ग्राउंडवर राजीनामा द्यावा धनंजय मुंडेंनी असं सगळेजण म्हणतात, मात्र ते काही ते मान्य करायला तयार नाहीत आणि तो राजीनामा घेण्यावरून टेबल टेनिस सुरू आहे। कधी अजित पवार म्हणतात मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, मुख्यमंत्री म्हणतात त्यांचा विषय। तुम्हाला खरं सांगू, सुरेश धस आणि मी अनेक वर्ष एकत्र काम केलेले आहे। सुरेश धसांचं एक स्टेटमेंट आहे तुमच्याच चॅनलवर आलेलं की नैतिकतेची आणि ह्यांची कधी भेटच नाही झाली आणि ते वारंवार त्यांच्या कृतीमधून दिसतंय, कारण का त्यांच्या बाबतीमध्ये कौटुंबिक हिंसाचार, भ्रष्टाचार, त्याच्यानंतर कौटुंबिक हिंसाचार, भ्रष्टाचार, खंडणी, अजून काय माणसांनी करायचं मला सांगा, कुठला गुन्हा। आणि मला एकच प्रश्न अतिशय विनम्रपणे विचारायचा आहे की OSD करताना, OSD आणि PA ठेवताना स्ट्रिक्ट कायदे नियम, आणि मी त्याचं स्वागत करते। मला खूप आनंद वाटला जेव्हा माननीय मुख्यमंत्री म्हणाले की हो आज नंतर आधी चालत होतं तसंच चालणार नाही, मी त्याचं मनापासून स्वागत करते। आणि जर त्यांनी तोच नियम कायदा त्यांच्या मंत्रिमंडळाला लावा, असं नाही होऊ शकत ना की OSD आणि PA ला एक कायदा आणि मंत्र्यांना एक कायदा, असं कसं। मंत्री आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आणि मी